नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे, नकळत सारे घडले. भाग 2. अनन्या सकाळी लवकर उठली. तिला आता फ्रेश वाटत होते. थकवा गेला होता. त्यात पक्ष्यांचा आवाज खूप मस्त वाटत होतं. अंघोळीला गेली. तिचं आवरलं, ती रूम बाहेर आली. देवपूजा केली. गणपतीची आरती, देवीची आरती केली. काही श्लोक म्हणत होती. मालती पण आवरून आल्या होत्या. त्यांना पण देवपूजा करायला गेल्या, पण आधीच अनन्या पूजा करत होती. त्यांना खूप छान वाटलं. मनात म्हणाल्या, मी जे विचार करत आहे तो बरोबर आहे. आणि त्या तिथून निघून गेल्या. त्यानंतर अनन्या किचन मध्ये गेली. तिला नाश्ता बनवायचा होता, पण रामू काकाने कशालाच हात लावू दिला नाही. ताई, तुम्हाला बरं नाही, त्यात तुम्ही काम करणार नको. मोठ्या ताईंना माहिती पडलं तर ओरडतील मला. मग ती बागेमध्ये गेली. फुलांना पाणी टाकलं, तिथंच बसली. तिथं खूप छान वाटत होतं. फुलं तोडून आणले, देवाला वाहिले. मग आदूला उठवलं, तिला स्कूलला जायला तयार केलं. तिला बाहेर घेऊन आली. देवाजवळ पाया पडल्या, प्रार्थना करायला लावली. सगळे आले, त्यांनी नाश्ता केला आणि आपल्या आपल्या कामाला गेले. अजयने आज खूप इम्पॉर्टंट मीटिंग होती. तो घाईमध्ये गेला. लंच झालं, मग तिने थोडा आराम केला. बाहेर आली. सगळे त्यांच्या त्यांच्या रूम मध्ये आराम करत होते. रामू काका पण एक रूम दिली होती. ते पण आराम करत होते. त्यांचा वेळ ठरलेला असतो कामाचा. अनन्या किचन मध्ये गेली. सगळ्यांना चहा केला. आदू स्कूल मधून येईल म्हणून तिने खायला बनवले. सगळे हॉलमध्ये आले. दिलीप टीव्ही बघत होते. मालती पण आल्या. त्यांनी किचन मधून खूप छान वास येत होता. त्यांनी रामू काकांना हाक मारली. ते त्यांच्या रूम मधून आले. मालती किचन मध्ये जाऊन बघितलं. अनन्या बनवत होती. त्यामुळे गेल्या किचन मध्ये, काय ग, आराम करायचा ना, हे काय करत बसली आहे? काही नाही मावशी, बोर होत होतं म्हणून आले. किचन मध्ये रामू काका पण नाही होते म्हणून आली, हसत म्हणाली. मालतीने विचारले, का हसते? मावशी, मी सकाळी आली किचन मध्ये, रामू काकांनी मला कसालाच हात लावू दिला नाही, म्हणून मी आता हे ठरवलं. मालती बोलल्या, अगं, तुला काल बरं नाही होतं ना, म्हणून रामू बोलला असेल. रामू करू देत जा तिला, कधी कधी, नेहमी नाही. हा, तुला एक बोलू का अनन्या? अजयच्या ऑफिस मध्ये जात जा, त्याला तेवढीच मदत होईल. आदू आली. आई, आई, भूक लागलीये, मला काहीतरी खायला दे. अनन्या गेली तिच्याकडे. तिला बॅग घेतली. चल, आधी हात पाय धुवायचे, मग मी तुला खायला देते. आदू खायला देते. वा आई, यम्मी, मस्तच आहे हे. ती पोटावर हात खोटते, थोडा आराम करते, अभ्यास करते, बागेमध्ये जाते खेळायला. अजय घरी येतो. खूप आनंदी असतो. त्याच्या मीटिंग मस्त झालेली असते. त्याला काही क्लायंट खूप खुश झाले त्याच्यावर. अजय घरी येतो. खूप आनंदी असतो. त्याची मीटिंग मस्त झालेली असते. त्याला क्लायंट खूप खुश झाले होते. प्रेझेंटेशन आवडलं होतं. त्याला कॉन्टॅक्ट मिळाला होता. बगीच्यामध्ये आदू झोका खेळत होती. खेळत खेळत गाणं म्हणत होती. उंच जाई झोका, उंच जाई झोका, बर आकाशाला भिडे, आई झेलते बाळाचे गोड हसण्याचे खडे, गोड हसण्याचे खडे. उंच जाई झोका, उंच जाई झोका, ती गाणं म्हणत होती. अनन्या मन लावून गाणं ऐकत होती. ती हसत गाणं म्हणत होती. अनन्या तिच्यामध्ये मग रमत होतं. अजयने आदूला हाक मारली. घरात येऊन खूप वेळ, तरी त्याला दिसली नाही अनन्या दिसली नाही. तो रूम मध्ये बघून आला होता. मग त्याने आईला विचारलं, आदू कुठे आहे? असं कसं विचारेल? अनन्या कुठे आहे असं कसं विचारू अनन्याबद्दल, म्हणून आदूचं नाव घेतलं. मालतीला समजलं, याला अनन्याला बघायचंय, पण आदूचं नाव घेत आहे. मग त्या बोलल्या, आहे, बगीच्यामध्ये खेळत आहे. त्यामुळे काय बोलता ते ऐकायला साठी, पण तो थांबला नाही. लगेच बाहेर आला. अनन्या हसत होती. तिचा चेहरा खुलला होता. अजय मन भरून तिला बघत होता. भान हरवून तिलाच बघत होता. त्याला असं वाटत होते की तिला बघत बसावं, तिला मिठीत घ्यावं असं वाटत होतं. आदूने त्याला हाक मारली. तो भानावर आला. आपण काय विचार करतो आहे? मी प्रेमात पडतो आहे का? मला खरंच काय होत आहे? आदू त्याच्या जवळ गेली. त्याला पण बगीचात घेऊन गेली. त्यांची मस्ती चालू झाली बाप लेकीची. अनन्या फक्त त्यांच्याकडे बघत होती. मग घरात आले. रामू काकाने डिनर लावलं होतं. अनन्या त्यांच्या मदतीला गेली. रामू काका पण थोडं घाबरले होते, कारण अजयचा राग त्यांना माहिती होता. ताई, नका करू काम, मी लावतो ना.
तरी अनन्या काम करत होती. तिने काही ऐकले नाही. अजय मनात बोलत होता, "काय गरज आहे? आधीच बरं नाही आणि काम करायचं आहे." त्याला खूप राग आला होता. ती खूप मन लावून काम करत होती. अजयला रागात बघून मालती पुढे आल्या. "आता बस अनन्या, करेल रामू." ती पण अजय जवळ जाऊन बसते. अजय खूप आनंद झालेला असतो. त्याला राग पण गेला. ती जवळ आली म्हणून दुसऱ्या साईडला आडू होती. त्याने जेवण झाले. आईस्क्रीम आणला होता. तो खाल्ला. सगळे झोपायला गेले. अजय आज खूप दमला होता. लगेच जाऊन झोपला. अनन्या आदूला कुशीत घेऊन अंगाई म्हणत होती. लेके चलूं तुझको ऐसे देश में मिलती है जहां खुशियां परियों के भेस में आ लेके चलो तुझको. ती आदूकडे बघते. आदू झोपली होती. अनन्या पण झोपून घेते. अशातच 2-3 दिवस होतात. त्यात अजय प्रेम पण वाढत होतं. तो अनन्यामध्ये गुंतत चालला होता. त्याला तिला बघण्याची ओढ असायची. तिला हसताना बघून त्याला पण छान वाटायचं. तिचा हातचं खाऊन याला पण आनंद व्हायचा. त्याला पण अनन्याच्या हातचं खायची सवय झाली होती. संध्याकाळी आनंदात बनवत होती. अनन्या आजीच्या रूमकडे गेली होती. तो लॅपटॉप घेऊन काम करत होता. तिने नॉक केलं. या म्हणून त्याने हाक मारली. त्याला माहिती नव्हतं कोण आलंय. त्याची रूम खूप मस्त होती. त्याचा फोटो होता. मोठा आदूच्या सोबत होता. खूप फोटो त्याने लावले होते. प्रशस्त अशी त्याची रूम होती. नीटनेटके ठेवले होते. त्यात सगळं बोला. त्याच्या आवाजाने तिने त्याच्याकडे पाहिलं. मला बोलायचंय. ती असं बोलताच असा नाजूक आवाज आला. त्याने वर पाहिले. अनन्या होती. त्याला आश्चर्यच वाटले. एवढे दिवस झाले ती एकदा पण त्याच्या रूम मध्ये आली नाही होती. आता कसं काय? काही काम होतं का? ती घाबरत बोलली, "मला ऑफिसमध्ये काम करायचं आहे. तर मी येऊ शकते का? तुम्ही इंटरव्ह्यू घेऊन मला काम द्या." त्याला खूप आनंद झाला होता. दिवसभर ही माझ्या समोर राहील. तो हो बोलला. "उद्यापासून ये. मी सांगतो तुझ्यासाठी केबिन बनवायला." ती नाही म्हणाली, "नको. मला केबिनमध्ये डेस्क द्या. मी एम्प्लॉय म्हणून काम करेल." त्याला थोडं वेगळं वाटलं, पण ती आपल्या सोबत राहील यातच तो आनंदी झाला. चला पुढे कथा ऐकायची असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.